राजापूर मतदारसंघाचा निकाल तो फक्त एक आकडा नाहीये, तो एक आरसा आहे. तिथल्या लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या आशा काय, आकांक्षा काय आणि राजकीय वास्तव काय हे सगळं दाखवणारा आरसा. चला तर मग ह्या आरशात जरा निरखून पाहूया आणि समजून घेऊया की या निकालामागे नक्की दडले तरी काय. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या भूमीचं स्पंदन समजून घेऊ, मग 2024च्या निकालाचा अर्थ लावू, पराभवामागची कारणं शोधू, थोडं इतिहासात डोकावू आणि मग यातून पुढे जाण्यासाठी काय करायला हवं याचा एक आराखडा पाहू. चला सुरुवात करूया राजापूरच्या मातीपासून. बघा, कुठल्याही जागेची ओळख फक्त नकाशावरच्या रेषेने होत नाही. राजापूर म्हणजे काय, तर इथल्या मातीचा सुगंध, समुद्राचा नाद आणि इथल्या माणसांच्या मनातल्या आकांक्षा. इथला शेतकरी जेव्हा घाम गाळतो किंवा मच्छीमार जेव्हा जाळं टाकतो तेव्हा त्याचा थेट परिणाम इथल्या राजकारणावर होत असतो. आणि इथेच एक गंभीर गोष्ट समोर येते. एका बाजूला 80% जास्त साक्षरता आहे, म्हणजे सुशिक्षित लोक आहेत. 30% तरुण आहेत ज्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्न आहेत. पण मग दुसरी बाजू काय, तर शेतीचा वाढता खर्च, समुद्रात मासळी कमी झालीये आणि हाताला काम नाही म्हणून तरुणांना बाहेर जावं लागतंय. ही जी दरी आहे ना, आकांक्षा आणि वास्तव यांच्यातली, तीच इथल्या राजकारणाला दिशा देते. ठीक आहे, तर मग या 2024च्या निकालाने आपल्याला सांगितलं तरी काय. हे फक्त आकडे नाहीत, हे मतदारांनी दिलेले 3 अगदी स्पष्ट संकेत आहेत. कोणते आहेत ते चला बघूया. पहिला संकेत आहे निर्णायक पराभव. महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास 20,000 मतांनी हारला. दुसरा संकेत म्हणजे पक्षात एवढे मोठी फूट पडूनही शिवसेनेचा 30 वर्षांपासूनचा बालेकिल्ला शाबूत राहिला. आणि तिसरा संकेत, जो खरं तर सगळ्यात जास्त काळजी करायला लावणारा आहे, तो म्हणजे मतदानाचा टक्का घसरलाय. 1995 पासून बघितलं तर तब्बल 20% मतदान कमी झालंय. आता याचा अर्थ काय घ्यायचा, लोकांना पर्यायच दिसत नाहीयेत की त्यांचा संपूर्ण प्रक्रियेवरचा विश्वासच उडालाय. यावर विचार व्हायलाच हवा. आता हे काही आकडे बघा. एकूण मतदार आहेत साधारण 2.38 लाख. यात 54% महिला आहेत, म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त. आणि विजयाचा फरक किती, 19,677 मतं. याचा अर्थ सरळ आहे, महिला मतदार इथं किंगमेकर आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ज्यांनी गांभीर्याने घेतल्या ते निकालाचं चित्र पूर्णपणे पालटवू शकतात. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येतं. आपल्या सार्वजनिक जीवनाचा जो पाया आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान. याचा अर्थ काय, तर प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि लोकांना केवळ मत द्यायला नाही तर माहितीच्या आधारे विचारपूर्वक निवड करण्याचा हक्क मिळायला हवा. यातच खरी लोकशाही आहे, नाही का. बरं, आता पराभव तर झाला, पण ह्याचं खापर कुणा एका व्यक्तीवर फोडून काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा हे का घडलं या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. कारण अनेकदा समस्या व्यक्तींमध्ये नसते तर संपूर्ण प्रणालीमध्ये, म्हणजे सिस्टीममध्ये असते. तर मवियाच्या प्रचारात नक्की काय चुकलं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कोकणासाठी एक ठोस, सकारात्मक असा अजेंडाच नव्हता, एक नॅरेटिव्हच नव्हतं. दुसरं म्हणजे त्यांचे संदेश हे फक्त प्रतिक्रिया देण्यापुरते होते, एक नवीन विजन देण्याऐवजी फक्त काहीतरी घोषणा. तिसरं, आघाडीतले मतभेद तर सगळ्यांनीच पाहिले, ज्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि चौथं, जो मुख्य सामाजिक पाया होता, म्हणजे मराठा कुणबी मतं, ती विभागली गेली. ही जी पोकळी तयार झाली तीच विरोधकांनी बरोबर हेरली. चला आता जरा मागे वळून पाहूया. गेल्या 7 निवडणुकांचा इतिहास आपल्याला राजापूरच्या मतदारांच्या मनात काय चालतं याचा एक चांगला अंदाज देतो. हे बघा, 1995 मध्ये एक लाट होती. 76% मतदान झालं आणि शिवसेनेला तब्बल 30,000चं मताधिक्य मिळालं. 2009 मध्ये ते 24,000वर आलं. 2014 मध्ये पुन्हा एक लाट आली आणि मताधिक्य पोचलं 39,000वर. हा एक रेकॉर्ड होता. पण मग 2019 मध्ये काय झालं, काँग्रेसच्या उमेदवाराने जोरदार टक्कर दिली आणि मताधिक्य थेट 12,000च्या आत आणलं. आणि आता 2024 मध्ये 2 शिवसेना समोरासमोर होत्या आणि मताधिक्य पुन्हा वाढून जवळपास 20,000वर गेलं. हा जो आकड्यांचा चढ उतार आहे ना, हाच मतदारांच्या मनातला बदल दाखवतो. आता हा 2024चा मतांचा वाटा बघा. एनडीएला 52%, मवियाला 39%. पण या दोघांच्या पलीकडे बघा, तब्बल 9% मतं ही इतर किंवा अपक्ष उमेदवारांना मिळाली आहेत. आता हे 9% मतदार कोण आहेत, हे ते मतदार आहेत जे दोन्ही प्रमुख आघाड्यांवर नाराज आहेत. ते एक नवा, तिसरा पर्याय शोधत आहेत. आणि हा आकडा अजिबात दुर्लक्ष करण्यासारखा नाही. मग आता प्रश्न उरतो की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा कशी जोडायची. यावर उत्तर आहे चतुर्मुख सिद्धांत.
ही एक 4 सूत्री रणनीती आहे, एक ब्लूप्रिंट आहे. या रणनीतीचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. पहिला, छतबंदी म्हणजे घरोघरी जाऊन लोकांचं ऐकणं, त्यांचा विश्वास संपादन करणं. दुसरा, आम्ही कोकणाचे या घोषणेसोबत एक स्पष्ट कोकण विकास अजेंडा मांडणं. तिसरा, एका छत्राखाली म्हणजे आघाडी म्हणून एकजूट दाखवणं, मतभेद बाजूला ठेवणं. आणि चौथा, नव्या विचारांसाठी निजागरण म्हणजेच विरोधकांपेक्षा वेगळं एक नवं विजन लोकांसमोर ठेवणं. पण ही सगळी रणनीती यशस्वी कोण करणार? त्यासाठी हवं एक योग्य उमेदवार. तो कसा असावा? तर सगळ्यात महत्त्वाचं, तो इथल्याच मातीतला असावा. मराठा, कुणबी किंवा ओबीसी समाजातला. त्याची प्रतिमा स्वच्छ असावी आणि लोकांमध्ये ओळख असावी. वय साधारण 35 ते 45च्या घरात, सुशिक्षित आणि बोलण्यात स्पष्ट, ज्याने आधी सामाजिक किंवा विकासाचं काम केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो गटबाजी करणारा नको, तर सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा टीम प्लेअर हवा. आणि इथे परत एकदा विश्वासाचा मुद्दा येतो. जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचता, त्यांचं म्हणणं ऐकता, तेव्हा त्यांच्याकडून जी काही माहिती गोळा केली जाते ती अगदी स्पष्ट परवानगीने आणि एका विशिष्ट उद्देशासाठीच घेतली पाहिजे. लोकांच्या खाजगीपणाचा, त्यांच्या डेटा प्रायव्हसीचा आदर करणं हा विश्वासाचा पाया आहे. या पायाशिवाय तुम्ही कोणतंच नातं बांधू शकत नाही. तर मग पुढची वाटचाल कशी असेल? ही फक्त कागदावरची योजना नाहीये, ही प्रत्यक्षात आणण्यासाठी एक 90 दिवसांची टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी शिडी आहे. हा हवेत केलेला विचार नाही, तर जमिनीवर उतरवण्यासाठी आखलेला एक पक्का आराखडा आहे. या 90 दिवसांच्या शिडीचे 3 टप्पे आहेत. पहिले 30 दिवस, पुन्हा संपर्क साधा आणि ऐका. या काळात नेतृत्व मजबूत करायचं आणि लोकांच्या समस्या काय आहेत हे समजून घ्यायचं. पुढचे 30 दिवस, कथानक तयार करा. म्हणजे स्थानिक मुद्द्यांना आपलंसं करून एक एकसंध विजन लोकांसमोर मांडायचं. आणि शेवटचे 30 दिवस, नेता आणि संघटन सादर करा. म्हणजेच योग्य उमेदवाराची घोषणा करायची आणि लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्याची मोहीम राबवायची. प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा आधार आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लोकांचा विश्वास ही काही गृहीत धरण्याची गोष्ट नाहीये, तो कमवावा लागतो. एका वेळी एक गाव, एका वेळी एक संवाद. हे काम आता ह्याच क्षणी सुरू व्हायला हवं. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 080 402 5460 या नंबरवर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.